नमस्कार. शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक 21 मे 2026 साठीचं इंडेक्सचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी मला तुम्हाला शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. शेअर मार्केट मराठीचं ॲप आता अँड्रॉइड आणि iOS अशा दोन्हीही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. हे ॲप तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये डाउनलोड करून इन्स्टॉल केलंय का? जर केलं नसेल तर आजच करा. याचं कारण असं आहे की शेअर मार्केट मराठीच्या सर्व सर्व्हिसेस आता ॲपच्या माध्यमातून उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. यामध्ये शेअर मार्केट मराठीचे फ्री कोर्सेस, प्रीमियम ग्रुप आणि पेड कोर्सेसचा समावेश आहे. समजा तुम्हाला हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करायचं असेल तर त्याची लिंक आता या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये तसंच कमेंट सेक्शनमध्ये जी पहिलीच कमेंट आहे पिन कमेंट त्यामध्ये उपलब्ध करून दिलेली आहे. तुम्ही ह्या दोनपैकी कोणत्याही एका ठिकाणी जाऊन दिलेल्या लिंकवर क्लिक करून हे ॲप डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकता. हे झालं शेअर मार्केट मराठीच्या ॲप विषयी थोडक्यात माहिती. आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशा प्रकारे मूव्हमेंट झाली आणि उद्या गुरुवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी सगळ्यात पहिल्यांदा निफ्टी 50चा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मधला चार्ट ओपन केलेला आहे. आपण काल जे विश्लेषण केलं होतं आजच्यासाठी त्यामध्ये मी तुम्हाला खाली जात असताना ही तीन टार्गेट दिलेली होती. 23,595, 23,555 आणि 23,525 आणि सांगितलं होतं की ही जी मंदी चालू झाली आहे त्याची ही तीन फायनल टार्गेट आहेत. अर्थात हे देखील सांगितलेलं होतं कालचा व्हिडिओ ज्यांनी काळजीपूर्वक बघितलाय, पूर्ण बघितलाय. अगदी मी सेन्सेक्सच्या विश्लेषणामध्ये सुद्धा मी सांगितलेलं होतं की ही तीन फायनल टार्गेट आहेत. याचा अर्थ अजिबात असा नाही की ह्याच्या खाली आपल्याला किंमत जाणारच नाही. बरोबर? ह्याच्या खाली सुद्धा जाऊ शकते, पण आपली जी सिस्टीम आहे त्या सिस्टीम नुसार ही तीन टार्गेट आहेत. आज काय झालं बरं यानंतर काय होईल हे देखील सांगितलं होतं. अर्थात काल किंमत चार्टवर इथे क्लोज झाली म्हणून सांगताना सांगितलं होतं की इथे डब्ल्यू पॅटर्न बनून तेजी होईल किंवा थोडं खाली आलं तर इथे डब्ल्यू पॅटर्न बनून तेजी होईल, थोडं खाली आलं तर इथे डब्ल्यू पॅटर्न बनून थोडी तेजी होईल, आणखीन खाली आलं तर इथे डब्ल्यू पॅटर्न म्हणून तेजी होईल. तर तुम्ही बघू शकता जो शेवटचा ऑप्शन सांगितला होता ह्या लेवलच्याही खाली जाईल आणि इथे डब्ल्यू पॅटर्न म्हणून तेजी होईल. तर तेच आज आपल्याला झालेलं बघायला मिळालं. इथपर्यंत सेलिंग झालं, इथे डब्ल्यू पॅटर्न बनला आणि तेजी झाली. जसं काल सांगितलं होतं कालचा व्हिडिओ जर तुम्ही काढून बघितलात तर तुमच्या लक्षात येऊ शकेल की डिक्टो त्याच पद्धतीनं मार्केटमध्ये आज आपल्याला मूवमेंट बघायला मिळाली. आता एवढं सगळं बॅड न्यूज असताना आपल्याला हे परफेक्ट कशावरनं लक्षात आलं की आज आपल्याला तेजी होऊ शकते, डब्ल्यू पॅटर्न बनू शकतो? तर त्याचं कारण हे विश्लेषण जे मी सांगतोय तुम्हाला हे ॲस्ट्रोच्या साहाय्यानं केलेलं विश्लेषण आहे. आणि तुम्ही बघू शकता जे सदस्य जे आपले प्रेक्षक आहेत जे नियमितपणे हे व्हिडिओ बघतायत आणि एकदम रॅशनली म्हणजे कुठलाही मनात पूर्वग्रह न ठेवता जर ते विश्लेषण बघत असतील आणि ज्यांनी पेड कोर्स घेतला असेल किंवा प्रीमियम ग्रुप घेतला असेल किंवा यूट्यूब चॅनल मेंबरशिप घेतली असेल आणि जे लाईव्ह मार्केटमध्ये सुद्धा आपल्या लेवल्स बघत असतील त्यांना एक गोष्ट लक्षात आली असेल की आपलं विश्लेषण जे आहे ते 90 to 95% ॲक्युरेट येतं. याचं कारणच असं आहे की ते फक्त टेक्निकल अनालिसिसद्वारे न करता आपण टेक्निकल अनालिसिस सोबतच ॲस्ट्रोचं अनालिसिस सुद्धा करतो आणि त्याच्यामुळेच आपल्याला हे अनालिसिस इतकं परफेक्ट येताना बघायला मिळतं. आता इथे तुमच्या लक्षात आलं की इथे डब्ल्यू पॅटर्न बनला, तेजी व्हायला लागली. जशी तेजी व्हायला लागली हे टार्गेट आता आपण काय करूया की नंतर काय झालं ते समजून घेऊया. आता ह्या लेवलचं महत्त्व संपलेलं होतं कारण ओपनिंग त्याच्या खालीच झालेली होती. तिन्ही टार्गेट येऊनच आपल्याला ओपनिंग झालं होतं. जेव्हा वर जायला लागलं, वर जात असताना पहिलं टार्गेट दिलं होतं 23,585. वर जाताना 23,585. दुसरं टार्गेट होतं 23,630. मेक ऑर ब्रेक लेवल होती. तुम्ही इथे बघू शकता की इथे एक वेळ अशी परिस्थिती झाली होती की इथे एम पॅटर्न बनला सुद्धा होता. मात्र हा एम पॅटर्न बनून सुद्धा मी अपडेटमध्ये हा सांगितला नाही कारण आज मला थोडंसं माझं विश्लेषण असं सांगत होतं की आज इथे एम पॅटर्न जरी बनलाय परफेक्ट ठिकाणी बनलेला होता मेक ऑर ब्रेक लेवलच्या
ठिकाणीच हाय बनवून एम पॅटर्न बनला होता. त्याचं ब्रेकआउट सुद्धा आपल्याला झालं होतं. फक्त काय झालं नव्हतं, ज्या कॅन्डलनं ब्रेकआउट दिलं त्याच्या खाली किंमत गेली नव्हती. ती जर गेली असती तर मग मला नाईलाजानं सांगावं लागलं असतं की एम पॅटर्न बनतोय आणि इथून खाली मंदी येऊ शकते. पण तसं झालं नाही. म्हणजे आपली सिस्टीम इतक्या परफेक्ट पद्धतीनं काम करते की इथे ब्रेकआउट दिला पण त्याचा लो तोडला नाही. त्यामुळे आपल्या सर्व कंडिशन्स काही इथे मॅच झाल्या नाहीत. आणि त्यानंतर काय झालं, त्यानंतर मग किंमत पुन्हा वर जायला सुरुवात झाली आणि मग वर जात असताना मेक ऑर ब्रेक लेवलच्या वर टिकली. मग आपण पुढचं टार्गेट दिलं 23,670चं, ते टार्गेट आलं. त्याच्या पुढचं टार्गेट होतं 23,720चं. आणि सांगतानाच काल म्हणजे काल नाही, आज लाईव्ह मार्केटमध्ये सांगतानाच सांगितलं होतं की हा झोन जो आहे हा रेजिस्टन्स झोन आहे. त्यामुळे इथे आल्यानंतर किंमत थोडी खाली जाऊ शकते. पण एकदा ह्या लेवलच्या वर किंमत टिकली आणि ह्याच्या वर गेली तर इथे खाली जरी आली तरी त्यानंतर पुन्हा एकदा बाउन्स येऊ शकतो. तर त्या पद्धतीनं आता सध्या या ठिकाणून थोडंसं खाली येताना दिसते. उद्या काय होऊ शकतं, कदाचित उद्या गॅप अप ओपन होईल. गॅप अप ओपन झालं आणखीन थोडं वर जाईल, 23,720चं टार्गेट सुद्धा येईल आणि त्यानंतर एकदा सेलिंग येऊ शकतं. आणि सेलिंग जरी आलं तरी त्यानंतर पुन्हा एकदा बाउन्स होऊ शकतो. किंवा आत्ता जिथनं खाली येतंय इथनंच थोडंसं आणखीन खाली येईल आणि त्यानंतर बाउन्स होऊन आपल्याला आणखीन एक तेजी बघायला मिळू शकते. तर अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला दिसायला लागलेलं आहे. म्हणजे दिलेली सर्व टार्गेट्स, म्हणजे इथे डब्ल्यू पॅटर्न सांगितलेल्या ठिकाणी बनला, त्यानंतर आपल्याला वर जात असताना तिन्ही टार्गेट आपल्याला आज आलेली आहेत आणि रेझिस्टन्स झोनमध्ये जाऊन थोडंसं रेझिस्टन्स घेताना किंमत बघायला मिळालेली आहे. 23,660च्या आसपास, म्हणजे ही जी 670ची लेवल आहे त्याच्याच थोडंसं खाली इथे कुठेतरी आपल्याला क्लोजिंग आलंय. तर त्यामुळे उद्या काय होतंय, ओपनिंग जर समजा गॅप अप झालं तर मग त्यानंतर एकदा सेलिंग येऊ शकतं, ही गोष्ट लक्षात ठेवा. मात्र बाय ऑन डिप्स असल्यामुळे उद्या ओपनिंग नंतर सेलिंग जरी आलं तरी त्यानंतर ऍटलिस्ट एकदा तरी आपल्याला बाउन्स बघायला नक्कीच मिळणार आहे. तर हे झालं उद्यासाठीचं निफ्टीचं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. बँक निफ्टीमध्ये सुद्धा आता मी ते सगळं दाखवत बसत नाही की काल काय सांगितलं होतं, आज काय झालं. कारण तुम्ही काय करू शकता, कालचा व्हिडिओ बघून आज काय झालं हे समजून घेऊ शकता, कारण कालच सर्व गोष्टी सांगून झाल्या आहेत. आता इथे जर तुम्ही बघितलं तर इथे थोडं चित्र वेगळं दिसतंय. वेगळं अशासाठी दिसतंय की बँक निफ्टीमध्ये पहिलं टार्गेट आलेलं आहे तेजीचं. बरोबर, इथे सुद्धा डब्ल्यू पॅटर्न बनलेला तुम्हाला दिसतोय आणि डब्ल्यू पॅटर्न नंतर पहिलं टार्गेट जे आहे 53,490 ते आलेलं आहे. दुसरं जे टार्गेट आहे मेक ऑर ब्रेक लेवल जी होती 53,645, तिथे येऊन सध्या मार्केट मध्ये बँक निफ्टीची किंमत थांबलेली आहे. त्याचा रेझिस्टन्स घेऊन थोडीशी खाली आलेली आहे आणि 53,562च्या आसपास, म्हणजे इथे कुठेतरी किमतीनं क्लोजिंग दिलेलं आहे. आता उद्या जर ही लेवल ब्रेक झाली आणि ह्याच्यावर किंमत टिकली तरच मग आपल्याला ही अपेक्षा ठेवता येईल की 53,800चं टार्गेट येऊ शकतं. त्यानंतर वर गेला आणखीन तर 54,000चं टार्गेट येऊ शकतं. मात्र लक्षात ठेवा, हा वरचा जो झोन असतो हा नेहमी रेझिस्टन्स झोन असतो. त्यामुळे कदाचित काय होईल, गॅप अप ओपन झालं तर कदाचित इथे कुठेतरी जाईल, एखाद्या वेळेला सेलिंग येईल थोडंसं आणि मग किंमत वर जाऊ शकते. कारण ह्या रेझिस्टन्स झोन असल्यामुळे या रेझिस्टन्स झोनला एकदा तरी रिस्पेक्ट करण्यासाठी सेलिंग येऊ शकतं. आणि बाय ऑन डिप्स असल्यामुळे सेलिंग आलं की त्यानंतर पुन्हा बाईंग होऊन किंमत वर जाऊ शकते. अशा प्रकारचं चित्र आता आपल्याला बँक निफ्टीमध्ये दिसायला लागलेलं आहे. या सर्व ज्या लेवल्स आहेत ह्या नोट करून घ्या. 53,645 मेक ऑर ब्रेक लेवल आहे. याचा अर्थ काय, याच्यावर तेजी झाली तर ती तेजी थोडा वेळ टिकून आणखीन तेजी होऊ शकते. मात्र जर ह्याचा रेझिस्टन्स घेतला तर इथे काय होऊ शकतं, एम पॅटर्न म्हणून मंदी पण होऊ शकते. तर त्यामुळे त्याला मेक ऑर ब्रेक लेवल म्हणतात. तर अशा प्रकारची लेवल 53,645 ला आपल्याला तयार झालेली दिसते. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टी या दोन इंडेक्स मधलं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊन सेन्सेक्सचं विश्लेषण बघायचंच आहे. मात्र त्यापूर्वी मला तुम्हाला आपल्या शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलच्या मेंबरशिप विषयी थोडक्यात माहिती सांगायची आहे. तुम्ही जर यूट्यूबवर गेलात आणि आपला चॅनल शेअर मार्केट मराठी ओपन केलात तर त्या
चॅनलच्या सबस्क्राईब बटनच्या शेजारीच तुम्हाला आता जॉईन बटन दिसतंय. या जॉईन बटनला क्लिक करून तुम्ही आपल्या YouTube चॅनलची मेंबरशिप देखील घेऊ शकता. ही मेंबरशिप तुम्हाला जर घ्यायची असेल तर त्याच्यासाठी आपण 4 ऑप्शन उपलब्ध करून दिलेले आहेत. ज्यामध्ये सगळ्यात पहिला ब्रॉन्झ आहे, दुसरा सिल्वर आहे, तिसरा गोल्ड आहे आणि चौथा प्लॅटिनम आहे. सध्या आपण गोल्ड आणि प्लॅटिनम मेंबरशिप चालू केलेली आहे. ब्रॉन्झ आणि सिल्वर मेंबरशिप सध्या चालू केलेली नाहीये. त्यामुळे मेंबरशिप घेताना ब्रॉन्झ आणि सिल्वर मेंबरशिप घेऊ नका. तुमचे पैसे फुकट जाऊ शकतात. घ्यायची असेल तर मिनिमम तुम्हाला गोल्ड मेंबरशिप घेतली पाहिजे. प्रत्येक मेंबरशिप मध्ये तुम्हाला काय काय फॅसिलिटीज मिळतील हे तुम्ही जॉईन बटनला क्लिक करून तिथे सर्व माहिती येते. ती माहिती वाचलीत की तुमच्या लक्षात येऊ शकेल. आणि जर तुम्ही ह्यापूर्वी शेअर मार्केट मराठीचा कुठलाही पेड कोर्स घेतला असेल किंवा प्रीमियम ग्रुपचे तुम्ही मेंबरशिप घेतली असेल तर तुम्हाला सध्या हे आपले जे यूट्यूब चॅनलची मेंबरशिप आहे हे घेण्याची गरज नाही. कारण सध्या काही काळासाठी आपण पेड कोर्सच्या सर्व सदस्यांना आणि प्रीमियम ग्रुपच्या सर्व मेंबर्सना आपला जो टेलिग्रामवर प्रीमियम ग्रुप आहे शेअर मार्केट मराठी प्रीमियम या नावानं, तर त्या प्रीमियम ग्रुपमध्ये आपण गोल्ड मेंबर्सना जी काही अपडेट देत असतो तीच सर्व अपडेट सध्या आपण टेलिग्रामच्या प्रीमियम ग्रुपवर देतोय. तर त्यामुळे सध्या काही दिवस तुम्हाला ही सर्व अपडेट फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहेत. त्यासाठी कुठलीही मेंबरशिप घेण्याची गरज नाहीये. आता एवढी सगळी माहिती सांगितल्यानंतर सुद्धा जर तुम्हाला काही शंका असेल, तुम्हाला काही माहिती हवी असेल, तर तुम्हाला त्यासाठी मी इथे माझा WhatsApp नंबर देतोय. ह्या नंबरवर तुम्ही WhatsApp मेसेजद्वारे संपर्क साधा आणि YouTube चॅनल मेंबरशिप विषयी जी काही माहिती हवी असेल ती तिथे तुम्ही विचारू शकता. लक्षात ठेवा हा नंबर फक्त WhatsApp मेसेजसाठी आहे. या नंबरवर साधा कॉल, WhatsApp कॉल असे काही कॉल करू नका, कारण ह्या नंबरवरचे कॉल स्वीकारले जात नाहीत. तर हे झालं YouTube चॅनल मेंबरशिप विषयी अधिक माहिती. आता आपण पुन्हा एकदा आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि राहिलेला जो इंडेक्स आहे सेन्सेक्स त्याचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. सेन्सेक्स मध्ये सुद्धा सेम सगळ्या गोष्टी तशाच झाल्या. त्यामुळे त्याच त्याच परत सांगत बसत नाही. सेलिंग झालं, त्यानंतर एक बाउन्स झाला, परत खाली आलं, डब्ल्यू पॅटर्न म्हणून तेजी झाली, जी अपेक्षित होती, काल सांगितलेलं होतं. वर टार्गेट 75,015 होतं, लगेचच आलं. दुसरं मेक ऑर ब्रेक लेवलचं टार्गेट 75,130 होतं, तेही आलं. त्याच्याही वर गेली किंमत. तिसरं टार्गेट होतं 75,240चं, त्याचा रेझिस्टन्स घेऊन इथे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट आपल्याला एम पॅटर्न बनला होता. ह्या लेवलच्या खाली क्लोजिंग सुद्धा आलं होतं. मात्र ब्रेकआउट कॅन्डल जी असते त्याचा लो ब्रेक होणं अपेक्षित होतं, ते ब्रेक इथे झाला नाही आणि त्यामुळे हा एम पॅटर्न आपल्याला चालला नाही. त्यानंतर काय झालं, त्यानंतर बाउन्स आला. वर जाताना पुन्हा तिसरं टार्गेट आलं आणि फक्त सेन्सेक्स हा असा एकमेव इंडेक्स आहे आज की ज्याच्यामध्ये चौथं टार्गेट सुद्धा आलं. बरोबर चौथ्या टार्गेटला आल्यानंतर किंमत थोडीशी खाली आलेली आपल्याला दिसतेय. आता इथे काय होऊ शकतं, जर बाकीच्या इंडेक्समुळे गॅप अप ओपन झालं किंवा फ्लॅट ओपन झालं तर ओपनिंग नंतर एकदा सेलिंग येऊ शकतं. सेलिंग आलं असलं तर ह्या लेवलच्या वर किंमत असल्यामुळे हे जे सेलिंग असेल हे बाय ऑन डिप साठीच असणार. त्यामुळे ह्या सेलिंग नंतर पुन्हा एकदा बाउन्स येऊ शकतो. तर अशा प्रकारचे आपल्याला चित्र सेन्सेक्स मध्ये उद्या बघायला मिळू शकतं. कुठेही ओपन झालं, ओपनिंग नंतर जर सेलिंग आलं तर सेलिंग नंतर पुन्हा एकदा बाउन्स येऊ शकतो. अशा प्रकारचं चित्र आपल्याला दिसू शकेल. तर हे झालं निफ्टी, बँक निफ्टी आणि सेन्सेक्स या तीन इंडेक्स मध्ये आज काय झालं, उद्या काय होऊ शकतं याचं केलेलं विश्लेषण. आता आपण या व्हिडिओच्या अगदी शेवटी आलोय आणि जाता जाता मला तुम्हाला विचारायचं आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता. कसा वाटला हे कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या व्हिडिओला लगेच लाईक करा. बघून झाल्यानंतर तो कसा वाटला, काही प्रश्न असतील, शंका असतील किंवा तुम्हाला मला काही सांगायचं असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाईप करून अवश्य सांगा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा. म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या
तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.